हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप गणितचे 11 लेसन पाहिले. आज आपण 12 नंबरचा लेसन स्टार्ट करत आहोत. लेसनचं नाव आहे डिव्हिजन अप टू 3 डिजिट नंबर बाय 2 डिजिट नंबर. बघा लेसनचं नाव काय, तर डिव्हिजन अप टू 3 डिजिट नंबर बाय 2 डिजिट नंबर. आता तुम्हाला काही इथे एक्झाम्पल दिलेली आहे, ती पहिली आपण सॉल्व करून दाखवलेलीच आहे. ती आपण पहिली घेऊ. 485 डिवायडेड बाय 3. आपण हे वर्टिकली इथे लिहून सॉल्व करू. 3 1 3, 3 6 18, 3 1 3. पहिला मी आन्सर तुम्हाला इथे काढून दाखवते. 5 मधून 3 गेले 2. आता हे डिव्हिजन कसं करतात हे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे झालेलंच आहे. इथे आता त्याला आपण काय बोलतो, कोशंट. प्रत्येकाला आपण नावं देऊ, कारण हे सगळं आहे तुम्हाला आता ओळखता आलं पाहिजे. हा जो आहे तो वरचा कोशंट, नंतर इथे डिव्हिडंड, रिमाइंडर आणि डिवायडर. बघा हे सगळं लक्षात ठेवायचं. हा जो आहे हे आन्सर जे येतं त्याला आपण काय बोलतो, कोशंट. ह्याला बोलतो डिव्हिडंड, हा डिवायझर आणि हा रिमाइंडर. आता हे तुम्हाला स्कूलमध्ये शिकवलेलंच असेल, कारण तुम्हाला डिव्हिजन हे झालेलं आहे. आता आपल्याला इथे रिमाइंडर किती शिल्लक राहिला आहे, तर 2. कोशंट किती आला आहे, 161. हा डिव्हिडंड आहे 485ला आपण कशाने डिवाइड केला आहे, तर 3ने. ज्याने डिवाइड करतो तो काय झाला, डिवायझर. ज्या नंबरला आपल्याला डिवाइड करायचं आहे त्याला आपण काय बोलतो, डिव्हिडंड बोलतो. आन्सर जे येतं त्याला आपण कोशंट बोलतो, आणि जे बाकी शिल्लक राहतं त्याला आपण काय बोलतो, रिमाइंडर बोलतो. मग पुढे बघा, आता इथे मी लिहिते तुम्हाला 486 3 मल्टिप्लाय 161 प्लस 2. आता इथे बघा हा जो आहे तो काय आहे, तर डिव्हिडंड आहे. आता हे सगळं तुमच्या बुकमध्ये दिलेलंच आहे. 3 काय आहे, तर डिवायझर आहे. त्याच्यानंतर 161 काय आहे, कोशंट आहे. याचा अर्थ काय आहे तो मी तुम्हाला सांगते. कोशंट आणि 2 काय आहे, सॉरी ते ॲडिशन, रिमाइंडर. 2 काय तर रिमाइंडर. आता तुम्ही जर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 106 जो कोशंट आहे मल्टिप्लाय 3 केला, तर आन्सर तुमचं काय येणार बघा. 3 1 3, 6 3 18, 3 1 3 प्लस 4. त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, हा 2 ॲड करायचा आहे. 5 8 485, म्हणजे डिव्हिडंड तुमचा आला ना 485. बघा इथे लक्षात घ्या, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर. बघा डिवायझर मल्टिप्लाय कोशंट. कोशंटला कशाने, तर डिवायझरने मल्टिप्लाय करायचं. जसं मी इथे दाखवलंय तसं 161ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं, तर 3ने. आन्सर काय आलं आपलं 483. आणि त्याच्यात जे रिमाइंडर राहायचं ते काय करायचं, तर ॲड करायचं. म्हणजे इथे काय केलं आपण, 3 मल्टिप्लाय 161 प्लस 2, म्हणजे 161 मल्टिप्लाय 3 केल्यावर आन्सर किती आलं तुमचं, 483. त्याच्यात आपण प्लस 2 केलं, म्हणजे रिमाइंडर त्याच्यात ॲड केला, म्हणजे तुम्हाला काय भेटलं, इथे डिव्हिडंड भेटला. हे सगळं हा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा. म्हणजे तुम्ही इझिली एक्झाम्पल जे आहेत, काही काय वेगळ्या प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल इथे विचारलेली आहेत. फक्त डिव्हिजनच दिलेलं नाही आहे. कधी कधी तुम्हाला कोशंट दिलेला असेल, डिवायझर दिलेला असेल, डिव्हिडंड काढायचं असेल, असं वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेले आहेत. आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघू. इथे आपला आता रिमाइंडर 2 राहिला. आता हे एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये आहे, तेच मी घेतलेलं आहे. आता पुढे बघू आपण पुढचं एक्झाम्पल. 732 डिवायडेड बाय 12. बुकमध्ये तुमचे एक्झाम्पल आहे. ट्वेल्व 6 72, 12 1 12. आता तुमचं कोशंट किती आला इथे, कोशंट 61. हा काय झाला, डिवायझर, हा डिव्हिडंड, आणि हा इथे रिमाइंडर काय राहिला. आता मी सगळं लिहत नाही इथे, शिल्लक करायला तर 0. आता मगाशी फॉर्म्युलानुसार इथे तुम्ही जर ते सॉल्व करून बघितले, ते डायरेक्ट क्वेश्चन तुमचा काय 61 × 12.
आन्सर किती येणार 732. म्हणजे इथे रिमाइंडर आपला काय नाही, याच्यात आपण 0 म्हणजे काही नाही म्हणजे 0 ॲड करायचं 732. म्हणजे फॉर्म्युलानुसार जर तुम्ही गेलात तर हे जे आपण आन्सर काढलेलं आहे ते काय आहे तर बरोबर आहे. 12 1 12 इथे आणि 12 6 72, 72 + 1 73. म्हणजे हे जे काय आपण आन्सर इथे काढलेले आहे, हा फॉर्म्युला जर तुम्ही फॉर्म्युलाचा जर वापर करून एक्झाम्पल सॉल्व्ह केला तर सगळे एक्झाम्पल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. इथे तुमचा क्वेश्चन किती आहे तर 61 आहे आणि रिमाइंडर किती आहे 0 आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे 2 जे एक्झाम्पल होती तुमच्या बुकमध्ये मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवली. रिमाइंडर कोणता, क्वोशंट कोणता, डिवायझर कोणता, डिव्हिडंड कोणता हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा काही पॉईंट आहेत. डिव्हिजन इज अन ऑपरेशन अपोजिट ऑफ मल्टिप्लिकेशन. डिव्हिजन हे कसं ऑपरेशन आहे तर मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट आहे. मल्टिप्लिकेशन कॅन बी रिटन एज 2 डिव्हिजन. या ठिकाणी आपण जी एक्झाम्पल दिलेली आहे एक पॉईंट दिलेला आहे 15 3 45. आता 45 डिवायडेड बाय 3 जर केला तर आन्सर किती होणार, आपण 2 प्रकारे लिहू शकतो. 45 डिवायडेड बाय 3 केल्यावर आन्सर काय येणार 15 येणार. आता 45 डिवायडेड बाय 15 आन्सर काय येणार 3. तुमचा म्हणजे इथे हे काय आलं क्वोशंट, इथे 45 डिवायडेड बाय 3 आन्सर काय आलं तुमचं म्हणजे क्वोशंट 15 आला. आणि इथे 45 मल्टिप्लाय 15 इज इक्वल टू क्वोशंट किती आला तर 3 आला. असं 2 प्रकारे तुम्ही ते हे करू शकता या ठिकाणी डिव्हिजन. आता द रिमाइंडर इन अ डिव्हिजन ऑपरेशन इज ऑलवेज स्मॉलर दॅन द डिवायझर. आता तुमचा जो इथे आपण 12 6 72 आपलं रिमाइंडर काय आला 0. रिमाइंडर हा कधी पण इथे काय डिवायझरपेक्षा काय असतो तर लहान असतो. बघा लक्षात घ्या काय सांगितलं, द रिमाइंडर इन अ डिव्हिजन ऑपरेशन इज ऑलवेज स्मॉलर दॅन द डिवायझर. हा जो रिमाइंडर असतो हा नेहमी काय असतो तर डिवायझरपेक्षा स्मॉल असतो. तर 0 हा काय झाला तर स्मॉलच झाला ना. हा जो तुमचा डिवायझर आहे 12 हा काय झाला मोठा झाला, त्याच्यापेक्षा 0 हा काय झाला लहान झाला. कोणताही जर समजा इथे शिल्लक जरी राहिला कोणता नंबर, आपण 6 2 12 घेऊ. आता इथे रिमाइंडर काय राहिला तर 3 राहिला आणि हा जो तुमचा डिवायझर आहे तो त्याच्यापेक्षा काय आहे तर मोठा आहे. रिमाइंडर हा कधी पण काय असतो तर डिवायझरपेक्षा स्मॉल असतो, हे लक्षात ठेवायचं. पुढचा पॉईंट आहे वेन 0 इज डिवायडेड बाय नॉन 0 नंबर द क्वोशंट इज 0. कोणताही जर तुम्ही नंबरला 0ने डिवाइड केला तर क्वोशंट तुमचा काय असतो तर इथे काय येणार क्वोशंट तुमचा तर 0 येणार. कोणत्याही जर तुम्ही नंबरला या ठिकाणी वेन 0 इज डिवायडेड बाय नॉन 0 नंबर द क्वोशंट इज 0. क्वोशंट काय येणार इथे 0 येणार. आणि हे तुम्ही डिव्हिजन बाय 0 इज अनडिफाईन्ड म्हणजे ह्याला काही मिनिंग नाही आहे, डिफाईन तुम्ही काय करू शकत नाही. हे जे काय आन्सर आले आहे ते पुढे एनी नंबर डिवायडेड बाय 1 द क्वोशंट इज द सेम नंबर. समजा तुम्ही कोणत्याही नंबरला 1 ने डिवाइड केला आता कोणत्याही नंबरला बघा एनी नंबर डिवायडेड बाय 1 द क्वोशंट इज द सेम नंबर. हा जो नंबर आहे तोच इथे 21 20 बघा असं आन्सर येणार. क्वोशंट हा जो तुमचा इथे काय आहे तर डिव्हिडंड जो आहे आणि तुमचं जे क्वोशंट आलं आहे हा काय असणार आहे तर सेम असणार आहे. जर तुम्ही 1 ने डिवाइड केला तर कोणत्याही नंबरला एनी नंबर डिवायडेड बाय 1 द क्वोशंट इज द सेम नंबर म्हणजे हाच नंबर इथे तुम्हाला असणार आहे. त्यामुळे जेव्हा 1 ने तुम्हाला एखाद्या संख्येला जर डिवाइड करायला सांगितलं तर क्वोशंट तुम्ही काय लिहायचं हे करून बघायची गरज नाही आहे. सरळ हा जो नंबर असेल तोच इथे येणार आहे क्वोशंट म्हणून. पुढे जी काय बेसिक इन्फॉर्मेशन होती ती मी तुम्हाला सांगितली. आता फक्त याच्यात तुम्ही क्वोशंट कोणता, डिव्हिडंड कोणता, डिवायझर कोणता, रिमाइंडर कोणता हे सगळं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर फॉर्म्युला डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाय क्वोशंट प्लस रिमाइंडर हा फॉर्म्युला आहे तो पाठांतर करायचा. त्याच्यानंतर आपण सॉल्व एक्झाम्पल बघू. पहिलं एक्झाम्पल आहे व्हेन अ नंबर इज डिवायडेड बाय 7 द क्वोशंट इज 92. क्वेश्चन नीट समजून घ्या. When a number is divided by 7, the quotient is 92. The remainder is 3. Which is that number? आता आपल्याला जो फॉर्म्युला सांगितलेला आहे तो आपण लिहून घेऊ. मी आता पूर्ण एक्झाम्पल इथे लिहून दाखवत नाही, त्या बुकमध्ये आहे जे एक्झाम्पल आहे ते डिव्हिडंड बघा डिवायझर
मल्टिप्लाय कोशंट प्लस रिमाइंडर, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि त्यानुसार हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आता इथे बघा, व्हेन अ नंबर इज डिवायडेड बाय 7 द कोशंट इज 92 अँड द रिमाइंडर इज 3, व्हॉट इज दॅट नंबर. आता एक नंबर आहे, व्हेन अ नंबर इज डिवायडेड बाय 7. आता तुम्हाला माहिती आहे का की इथे डिव्हिडंड कोणता आहे ते तुम्हाला माहिती नाही. इथे काय काय दिलेलं आहे तर डिवायझर दिलेला आहे, डिवायझर दिलेला आहे. पुन्हा काय दिलेलं आहे, कोशंट किती दिलेला आहे तर 92 दिलेला आहे आणि रिमाइंडर पण दिलेला आहे. तुमचं रिमाइंडर किती आहे तर 3 आहे. आता हे सोपं आहे, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 7 2 14, 9 7 63, 63 प्लस 1 64 प्लस 3 4 प्लस 3 7 4 6 647. पर्याय क्रमांक 2 तुमचा बरोबर आहे. मी या ठिकाणी पहिला तुम्हाला सांगितलं की हा फॉर्म्युला पाठांतर करायचा. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाय कोशंट प्लस रिमाइंडर. आता इथे तुम्हाला डिव्हिडंड दिलेला नाही, तो तुम्हाला काढायचा आहे. मग आपल्याला डिवायझर दिलेला होता, कोशंट दिलेला होता, रिमाइंडर दिलेला होता. मग आपण काय केलं तर डिवायझर मल्टिप्लाय कोशंट. काय आला आन्सर आपलं. आता मी हे तुम्हाला हॉरिझॉन्टली दाखवलं, तुम्ही व्हर्टिकली लिहून असं पण करू शकता जर तुमच्या लक्षात येत नसेल तर. 7 2 14, 9 7 63, 63 प्लस 1 64 असं पण तुम्ही लिहून करू शकता. आता या दोघांचं पहिलं मी मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याच्यात रिमाइंडर आहे तो काय करायचा, ॲड करायचा. आन्सर तुमचं काय आलं इथे 644 प्लस 3 इज इक्वल टू 647. म्हणजे तुमचं जे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. आणि हे सॉल्वमधील एक्झाम्पल आहे. आपण पुढचं एक्झाम्पल बघू आणि ह्याच फॉर्म्युलानुसार हे एक्झाम्पल अशा प्रकारची जर एक्झाम्पल आली तर तुम्ही अशी सॉल्व करायचे आहे. आता पुढे बघा, सेकंड नंबरचा क्वेश्चन. देअर आर 14 बिस्किट्स इन अ पॅकेट. एका पॅकेटमध्ये 14 बिस्किट आहेत. हाऊ मेनी पॅकेट्स विल 700 बिस्किट्स मेक. मग जर 700 बिस्किट्स असतील तर त्याची किती पॅकेट्स बनतील हे तुम्हाला इथे काढायचं आहे. बघा, देअर आर 14 एका पॅकेटमध्ये किती आहेत तर 14 बिस्किट आहेत. तर हाऊ मेनी पॅकेट्स विल 700 बिस्किट मेक. मग 700 बिस्किटपासून किती पॅकेट बनतील ते आपल्याला इथे काढायचं आहे. मग सोपं आहे, 700 डिवायडेड बाय 14. इथे बघा 700 डिवायडेड बाय 14. आता आपण इथे डिरेक्टली व्हर्टिकली करू. 14 5 70 0 14 0 ते 0 येणार. 14 0 ते 0 म्हणजे आन्सर तुमचं काय आलं 50. आता तुम्ही हे असं पण करू शकता. 14 5 म्हणजे ज्या जसं लिहिलं आहे हॉरिझॉन्टली तसं करू शकता. 14 5 70 आणि वरचं 0 0 तसंच राहणार. 14 0 तर 0. म्हणजे आन्सर आपलं काय आलं तर 50 आलं. पर्याय क्रमांक बघा किती 3 इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. आता खूप सोपं एक्झाम्पल होतं. तुम्हाला इथे काय दिलेलं होतं त्यांनी, देअर आर 14 एका पॅकेटमध्ये 14 बिस्किट आहेत. तर हाऊ मेनी पॅकेट्स विथ 700 बिस्किट्स मेक. 700 बिस्किटची किती पॅकेट्स बनतील तर 50. म्हणजे 700 बिस्किट जर तुम्हाला भरायची असेल पॅकेटमध्ये तर तुम्हाला किती पॅकेट्स लागतील तर 50. असं पण तुम्ही इथे म्हणजे इथे क्वेश्चन तुम्हाला विचारले हाऊ मेनी पॅकेट्स विथ 700 बिस्किट्स मेक. म्हणजे 700 बिस्किटची किती पॅकेट बनतील ते तुम्हाला काढायचं होतं. पुढे आपण आता सॉल्व एक्झाम्पल झाली, आपण एक्झरसाइजवर जाऊ. आता हा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, हा पाठांतर करायचा. एक्झरसाइज 12.1. पहिला एक्झाम्पल बघू आपण. व्हॉट इज द कोशंट अँड द रिमाइंडर इफ 725 इज डिवायडेड बाय 9. इथे तुम्हाला काढायचं काय, कोशंट आणि रिमाइंडर काढायचं आहे. बघा 725ला जर तुम्ही 9ने डिवाइड केलं तर कोशंट काय येईल आणि रिमाइंडर काय येईल ते तुम्हाला काढायचं आहे. पहिला क्वेश्चन घेऊ आपण. 725 डिवायडेड बाय 9. नंबर नीट लिहून घ्यायचा. क्वेश्चन जे काय एक्झाम्पल असेल ते नीट वाचायचं आणि त्याच्यानुसार तुम्ही ते आन्सर इथे काढायचं आहे. 725 मी व्हर्टिकली दाखवते इथे. आपण नंबर एकदा पुन्हा चेक करू. बरोबर आहे. 9 8 72 5
आता इथे इथे छोटा नंबर आहे आणि इथे मोठा म्हणजे 9 0 आपल्याला काय करावं लागेल, इथे 0ने आपल्याला ह्या नंबरला डिवाइड करावं लागेल. तुमचं रिमाइंडर काय इथे राहतोय 5. हा झाला क्वोशंट किती आला 80 आणि रिमाइंडर 5. खूप सोपं एक्झाम्पल आहे. 9 8 72 72 - 72 इथे आता तुम्हाला डिव्हिजन सांगायची काही गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि 9 इथे 5 ला आपण 9 ने डिवाइड नाही करू शकत, म्हणून काय जर 0ने आपण त्याला भाग घातला 9 0 जर 0 इथे 5 मधून 0 गेला 5 रिमाइंडर किती आला 5 आला. क्वोशंट 80 रिमाइंडर 5. पर्याय क्रमांक 1 तुमचा इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. आता क्वोशंट कोणता, रिमाइंडर कोणता, डिवायडर कोणता, डिव्हिडंड कोणता हे लक्षात ठेवायचं आणि त्या प्रकारे तुम्ही आन्सर काढायचा आहे. आता पुढचं आपण बघू एक्झाम्पल. What is the quotient if 984 is divided by 12? आता 984 ला जर तुम्ही 12 ने डिवाइड केला तर क्वोशंट काय येईल तेवढंच तुम्हाला काढायचं आहे. 900 इथे क्वेश्चन लिहिते डिवाइडेड बाय 12. पुन्हा एकदा नंबर बघू. व्हॉट इज द क्वोशंट इफ 984 इज डिवाइडेड बाय 12? आपण असं सॉल्व करू. इथे टेबल पाठांतर असेल तर तुम्ही पटकन इझिली सॉल्व करू शकता, त्याच्यामुळे टेबल पाठांतर करायचं आहे. 12 8 96 12 2 24. आन्सर काय आला आपला, क्वोशंट काय येतो इथे 82. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचा बरोबर आहे. बघा 12 8 96 98 मधून 96 गेले, 8 मधून 6 इथे 2 9 मधून 9 0. नंतर आपण हा 4 खाली उतरला. 12 2 24 24 - 24 0 आलं इथे. आणि आपला क्वोशंट काय आला तर 82 रिमाइंडर 0. आपल्याला क्वोशंटच विचारलेला होता, त्याच्यामुळे आपला क्वोशंट किती आहे इथे 82. पर्याय क्रमांक 2 तुमचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. पुढे 3rd नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करू आपण. 9 मल्टिप्लाय एक स्क्वेअर आहे, म्हणजे इथे नंबर काय आहे तो तुम्हाला काढायचा आहे 648. इफ 9 मल्टिप्लाय स्क्वेअर इज इक्वल टू 648 देन विच नंबर विल कम इन प्लेस ऑफ द बॉक्स. हा जो बॉक्स आहे याच्यात तुम्हाला काय कोणता नंबर येईल ते काढायचं आहे. आता इथे काय दिलेलं आहे तुम्हाला तर मल्टिप्लिकेशन आहे. एक इझिली एक इथे मेथड आहे की जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल तेव्हा तुम्ही काय करायचं या ठिकाणी तर डिव्हिजन करायचं. 648 डिवायडेड बाय 9 9 7 63 9 2 18. आपला क्वोशंट काय आला आहे इथे क्वोशंट 72. म्हणजे या ब्रॅकेटमध्ये कोणता नंबर येईल तर 72. मी काय केलं 648 आता दिलेले तुम्हाला जे नंबर इथे प्रॉडक्ट दिलेला आहे आणि एक नंबर दिलेला आहे, इथला नंबर तुम्हाला काढायचा होता. मग आपण कोणती मेथड वापरली इथे तर कोणतं ऑपरेशन केलं तर डिव्हिजन केलं. 648 डिवायडेड बाय 9. तुमचा क्वोशंट काय आला बघा 9 7 63 64 मधून 63 गेले इथे 4 मधून 3 1 6 - 6 0 9 2 18. रिमाइंडर काय राहिला तुमचं 0 इथे. आणि क्वोशंट काय आला तर 72. जर तुम्ही रिचेक केला आन्सर 72 मल्टिप्लाय 9 9 2 18 9 7 63 63 + 1 64. जे आपण जे इथे आन्सर काढलेलं आहे ते काय आहे तर बरोबर आहे. जे इथे ह्या ह्याच्यात ब्रॅकेटमध्ये इथे कोणता नंबर येणार तर बॉक्समध्ये 72. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता इथे मल्टिप्लिकेशन दिलेलं असल्या आपण त्याच्या अपोजिट ऑपरेशन केलं. मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट ऑपरेशन कोणतं आहे तर डिव्हिजन केलं. 648ला आपण 9 ने डिवाइड केलं, त्याच्यामुळे इझिली आन्सर आलं. इथे काही ट्रिक्स वापरून तुम्ही आन्सर्स काढायचे आहे. 4 नंबरचे एक्झाम्पल. व्हॉट इज द रिमाइंडर इफ 150 इज डिवायडेड बाय 7? आता तुम्हाला काय विचारलेलं आहे की रिमाइंडर इथे काढायचं आहे. जर तुम्ही 150ला 7 ने डिवाइड केला तर रिमाइंडर काय राहील
तो काढायचा आहे. 150 आपण असं करू, व्हर्टिकली लिहून घेऊ. 7 टू ज 14. आता इथे 7 1 7, कारण पुढे जर 7 टू ज 14 10 मधून 14 जाईल का नाही, मग त्याच्या आधीचं काय 7 1 7, रिमाइंडर काय आला इथे 3. बघा 7 टू ज 14, 15 मधून 14 गेले, इथे 1 राहिला, वरचा 0 आपण खाली घेतला. 7 1 7, 10 - 7 3, रिमाइंडर किती राहिला तुमचा 3. आणि हेच आपल्याला विचारलेलं होतं, क्वेश्चन विचारला नाही आहे. पर्याय क्रमांक तुमचा किती बरोबर आहे 2. पर्याय क्रमांक 2 इथे बरोबर आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला टेबल पाठांतर असणं गरजेचं आहे. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करते ते तुम्ही करायचं आहे. आपण 5 नंबरचं एक्झाम्पल घेऊ. 707 डिवायडेड बाय 7. बघा काय विचारलंय. 707ला 7ने डिवाइड केल्यावर आन्सर काय येणार, आपण व्हर्टिकली लिहू. आता 7 1 7, पुढे इथे काय आहे 0. आता आपण याला काय करू, इथे तर 0ने मल्टिप्लाय करू. 0 7 7 1 7, कारण इथे काय तुम्ही आता इथे काय तर 7पेक्षा 0 लहान आहे, मग कशाने आपण भाग घालवणार इथे तर 0ने. 7 0 ज 0, आणि नंतर काय उत्तरला आपण 7 7 1 7, आन्सर काय आलं इथे, रिमाइंडर काय आला तर 0. तुमचं क्वेश्चन काय आला 101. बघा कधी कधी आपला इथे तुम्ही गोंधळ करू शकता की डिरेक्टली जर तुम्ही हा 0चा विचार न करता जर 7च घेतला तर तुम्ही असं पण असं जर काढाल आन्सर तर तुमचं चुकणार आन्सर. 11 जर लिहिलं, कारण हा 0 आहे, त्याला आपण हा कसा आहे तर 7पेक्षा लहान आहे, म्हणजे आपल्याला ह्याला जर भाग घालायचा असेल तर 0नेच घालू शकतो आपण. 7 0 जर 0, म्हणून इथे काय आपलं आन्सर काय आलं, म्हणजे क्वेश्चन काय आला तर 101. इथे कधी कधी मुलं गोंधळ करतात आणि हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता मी तुम्हाला जेवढी काही सॉल्व एक्झाम्पल होती ती घेतली, आणि 12.1 मधली पहिली 5 एक्झाम्पल आपण आता सॉल्व केली. उरलेली जी एक्झाम्पल आहे ती आपण उद्याच्या भागात सॉल्व करू. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचं आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.